पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मोड़ी लिपि यमाई आई आई काय होतं तुला? तुला काही त्रास होतोय? बरं वाटत नाही का? तू तू ये बस. नेत्रा नेत्रा पाणी घेऊन ये पण. हो. आई ये बस. काय झालं? तुला काही त्रास होतोय का? नेत्रा पाणी आण लवकर. हे घ्या. दे इकडे. आई पाणी घे. बाईसाहेब काय होतंय? मी डॉक्टरांना फोन करतो. हाँ. नहीं 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 बरी आहे मी. डॉक्टर नको. आई अगं नको कसं? तुला तुला त्रास होतोय. सकाळी पण असंच बरं वाटत नव्हतं तुला. मी बोलवतो डॉक्टरांना. माझं डोकं दुखतंय. ऍसिडिटी झाली असेल. वाटेल बरं मला. बरं बरं ठीक आहे. तू ये आराम कर. सकाळपर्यंत नाही बरं वाटलं तर मग आपण बोलवू डॉक्टरांना. ये सावकाश. सावकाश सावकाश. कागद? हा कागद इथे कसा आला? तर मी देवी आईच्या पाठाखाली ठेवला होता. रुपाली बाईसाहेब खूप अस्वस्थ दिसत होत्या आणि ते जाताना माझ्याकडे अशा का बघत होत्या? त्या आल्या असतील का खोलीत? नाही पण त्यांना मोडी लिपी कशी वाचता येईल? काय चाललंय हे? रुपाली बाईसाहेबांचा काही संबंध नसेल ना या सगळ्याशी? पण ती फोन का नाही उचलत आहे? रुपाली, तो फोन का फेकलास?
नाही काही नाही. काय झालं काय? तुम्ही ड्रिंक घेऊन आलात अरे तुला कळलं सुद्धा ना. आज थोडी स्कॉच घेतली. का? अगं ते आमच्या मित्रांचं गेट टुगेदर होतं. बरेच दिवस पेंडिंग होतं पण मजा नाही आली आज. जुने मित्र भेटले, कॉलेजच्या आठवणी झाला, किस्से झाले, गाडी झाली. पण मी मित्रांमध्ये असून सुद्धा मित्रांमध्ये नव्हतो. म्हणजे जाऊ दे ना उगाच कशाला ते. आता बरं पुन्हा त्या प्रश्नानं झोप लागायची नाही. कुठला प्रश्न? मला कळलं पाहिजे ना शेखर. म्हणजे काळजीपोटीच म्हणतेय मी. कळायला हवं की नको? तुला खरंच ऐकायचंय का? 20 वर्षापूर्वी ममता आणि अनिल म्हात्रेचा फोटो आपल्या घरी कोणी पाठवला? तुला आठवतं का रुपाली? काय आता कुठल्या जुन्या गोष्टी उगाळत बसताय उगाच तुम्ही? ते मला जाणून घ्यायचं आहे. कशाला? तुम्ही जेवलात का? नाही, गप्पांच्या नादात जेवण राहतं आणि मग त्रास होतो. अगं ते मला भूक नाहीये, मी खाल्लंय थोडं. मला सांग ना ते ममता आणि अनिल. ऐका, तुम्हीच म्हणालात की नाही आता की त्रास होईल उगाच कशाला हे विषय. नको ना मग. तुम्ही एक काम, तुम्ही चला फ्रेश व्हा. फ्रेश व्हा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. चला. मी बराच आहे, मला काही झालेलं नाहीये. मी आय एम ओके. अहो शेख, ऐका हे बघा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. उद्या सकाळी खूप काम आहेत की नाही, मग त्रास होईल. झोपायला हवं की नाही. फ्रेश व्हा आणि छान झोपाय. बरं. हा. वाटलंच होतं. अनिलचा विषय अजूनही शेखरच्या डोक्यात आहेच आणि आता अद्वैतच्या डोक्यातही हा विषय सुरू झाला. नेत्रा करते हे सगळं. रुपाली मॅडम समोर ग्रंथातलं पुढचं वाचायचं राहिलंय. काय असेल पुढच्या पानावर? पैशांसाठी मी इथे आले खरे, पण आता हे सगळं नकोसं झालंय. हे शेवटचं पान वाचते आणि संपवून टाकते सगळं एकदाच. अशी ही त्रिनयना देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईन आणि त्यानंतर या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल. परंतु या शक्तीबद्दल कुणाचंही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी, हे महात्म्य वाचणे कोणा येऱ्या गबाळाचे काम नाही. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर
तरीही आगळीक अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. ग्रंथ मी वाचला म्हणजे मी आता मरणार. हा ग्रंथ वाचला म्हणजे मी आता मरणार. रुपाली मॅडमनी मला फसवलंय. त्यांनी मला ना मरणाच्या दारात ढकलले. काय करू आता? हॅलो हेमे. हॅलो अगं काय कुठे आहेस तू? किती फोन करायचे तुला? हॅलो ताई मी तर वाचलंय. ताई मला वाचव ग. मी तर वाचलंय. काय वाचलंय तू? कोणी केली जर आगळीक अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि भेटे बघ यमाई. हेमे बाळा तू कुठे वाचलं? ताई हेमे सांग ना कुठे वाचलंस तू हे? ताई मी ते मला फोन द्या. मला बोलायचंय. हेमे मला फोन द्या तुम्ही. मित्राशी बोलत होतीस ना? हॅलो हेमे. तू फोन केलास मित्राला? का फोन केलास? तुमच्या बाळा पडते मला फोन. थांबतो. मला फोन द्या. मी फोन का करते? नेत्रा फोन का करते तुला? काय बोललीस तू नेत्राशी? फोन नाही देणार तुला. फोन मिळणार नाही. हेमा काय करते? वाचवा कोणी आहे का? हे काही फायदा नाही सांगतो तुला मी. गपचूप चल आतमध्ये. गपचूप चल आतमध्ये. सांगितलं ना दाराला कुलूप आहे. काय शांतपणा करून बोल की. नाही उघडणार. चला चल आपलं. चल तुझ्या मध्ये. चल आतमध्ये. चल सांग. शांतपणा करू नको. तू जाऊ शकणार नाहीयेस बाहेर. लक्षात ठेव. 2 वेळचा खाल्ला मिळतं ना. गपचूप राहायचं. शांतपणा कर. कुठेस तू? मोबाईल दे.
फोन नाही फोन नाही मिळणार फोन नाही देणार मी फोन नाही फोन चावी कुठे आहे? चावी कुठे आहे? ऐक हेमा हे बघ हेमा तुला जायला मिळणार नाही सांगून ठेवतो मी तुला मूर्खपणा करू नको बाहेर जायचं ना सांग मी ताईला सांग जायचं नाही कुठे चालली तू ग्रंथातून कुठे चालले ग्रंथातून कुठे चालले तुला थांबे हे जायचं नाही बाहेर ऐक माझं हे ग्रंथ रे साहेब हेमा संकटात आहे. संकटात आहे म्हणजे मला आताच हेमाचा फोन आला होता. हे बघ तू आधी रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते. साहेब हेमा फोनवर खूप रडत होती. काय काय झालं हे मला आता हेमा कुठे तेच कळत नाही मला. पण साहेब तिला मदतीची गरज आहे. तुम्ही लवकर काहीतरी करा ना. करूया आपण तू पॅनिक होऊ नकोस. हॅलो हॅलो ताई. हेमे 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 कुठे आहेस तू? हा मला नीट सांग ना की काय झालंय. ताई मी आता घरी चालले. पण आता आहेस कुठे तू? आणि नक्की काय झालंय? हे कोणाच्या फोनवरून फोन केलायस तू मला? ताई मी आता काहीच नाही सांगू शकत आहे तुला. मी घरी चालले. तू पण मला घरीच भेट. ताई मला वाचव ग. वाचव मला. मी ऐक ना बाळा मला नीट सांग ना नक्की काय झालंय. मी आधीला बोलवते. तू शांत हो. सगळं व्यवस्थित होईल. शांत हो. मला लवकर घरी जावं लागेल. हो पण मी घरी जाते. मला घरी जावं लागेल. हो पण ती कुठे आणि बरी आहे का ती? हो हेमा सुखरूप आहे. पण मला आता घरी जायला हवं कारण ती घरी येते. मला लगेच निघायला हवं बाबा. हो तू जा घरी पण अद्वैतला बरोबर घेऊन जा. मला लवकर जायला.
हो हो तू आधी पॅनिक होऊ नको, शांत हो, आधी शांत हो, सगळं ठीक होईल. चल. बंटी बंटी हेमा कुठे आहे? ताई, मी तुलाच फोन करणार होतो. हिमा पळाली.